हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. कयाधू नदी खरबी या ठिकाणी भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून नदीचे पाणी वळविण्याचा घाट रचला जावे आणि याच मुद्द्यावरून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रस्तावित भूमिगत वळण बोगद्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. या आंदोलनात सहभागी असलेले डॉक्टर रमेश शिंदे आणि प्रल्हाद गवळी यांची तब्येत अत्यंत खालावली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. खांबाळा येथील भूमिगत बोगद्याच्या ठिकाणी हे उपोषण सुरू असून प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून कयाधू नदीचे पाणी वळविण्याचा हा प्रयत्न तात्काळ थांबवावा अशी जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांची खालावलेली तब्येत पाहता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.